नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 165 ते 173. सर्व हे प्राणी समूह पाळतात आमुचे तंत्र, न होवो कोठे गदारोळ, म्हणूनच केवळ. जर झालो मी पूर्ण काम, स्वरूप स्थितीत झालो मग्न, तर मग हा भवसागर प्रजा कशी करेल पार. मार्ग द्यावा आम्ही आखून, जाणावी सर्वांनी रीत भात. परिस्थिती अशी खरोखर, अन्यथा सारे बिघडेल. म्हणून असे जो समर्थ आणि सर्व ज्ञानाने युक्त, त्याने विशेषे करून त्यजावे ना कर्म. फळाची आशा असे जास, कर्माचरणास तो उत्सुक, तसेच घडावे कर्म निष्काम पुरुषाकडून. पार्थायाचे कारण वागणुकीची ही रीत, करण्यासाठी जतन करावे कर्म म्हणून. शास्त्राचा घेऊनी आधार, जगास दाखवावा सरळ मार्ग. परी न रहावे अलौकिक, लोकांपासून. घेऊनी बहुत सायास, स्तन्य पिते बालक. देतात यास पक्वान्न, खाईल का ते सांग. ज्यांच्या नाही अंगात कर्म करण्याची कुवत, निष्कामतेचा उपदेश चुकूनही न द्यावा त्यांस. श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगत असतो की अरे, मी स्वतःसुद्धा कर्म करतच राहतो आहे, आणि ते आहे म्हणूनच हे सगळे प्राणी समूह माझं तंत्र पाळतायत, आणि कुठेही ह्याच्यामध्ये गदारोळ गोंधळ होत नाहीये, तोही त्यामुळेच. जर मीच पूर्ण काम झालो आणि स्वरूपस्थितीमध्ये मग्न राहायला लागलो, तर मग हा एवढा मोठा भवसागर ही प्रजा कशी बरं पार करेल. आम्ही मार्ग आखून द्यावा आणि सगळ्यांनी रीतभात समजून तो पार करावा. अशी परिस्थिती आहे तोवरच सगळं नीट चालेल, नाहीतर सगळं बिघडून जाईल. म्हणून जो समर्थ आहे आणि सर्व ज्ञानाने युक्त आहे, त्यांनी विशेष करून कर्माचा त्याग कधीही करू नये. फळाची ज्याला आशा असते ना, आणि कर्माचरणास जो उत्सुक असतो ना, तसंच कर्म निष्काम पुरुषाकडून पण घडत राहावं.
ह्याचं कारण हीच वागण्याची पद्धत आहे आणि ती जपण्यासाठी म्हणूनच कर्म करणं गरजेचं आहे. शास्त्राचा आधार घ्यावा आणि सगळ्या जगाला सरळ मार्ग दाखवावा. पण तरीसुद्धा आपण लोकांपासून काही निराळं, वेगळं, अलौकिक असं मुळीसुद्धा राहू नये. म्हणूनच खूप कष्ट घेऊन जेव्हा एखादं बाळ आईचं दूध पितं तेव्हा त्याला अचानक जर पक्वान्न खायला दिलं तर ते खाईल का? ते त्याच्या योग्य असेल का? तेव्हा ज्यांच्या अंगामध्ये कर्म करण्याची कुवत नाही त्यांना निष्कामतेचा उपदेश चुकूनसुद्धा द्यायला जाऊ नये. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 165 ते 173. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 174 ते 181. योग्य काय ते सांगावे त्यास, वागणूक शिकवावी उत्तम. सत्कर्माची स्तुती करून दाखवावे ते आचरून. होईल लोक कल्याण म्हणून केले कर्माचरण. पडणार नाही त्यास कर्माचे बंधन. बहुरूपी जसे बेमालूम राजा राणीचे घेती सोंग. स्त्री पुरुष हा भेद तसेच होय येथ. घेतले जर आपण दुसऱ्याचे ओझे माथ्यावर, टाकणार तो भार आपणास दडपून. जे जे कर्म घडते शुभाशुभ प्रकृती गुणाने ते स्वाभाविक. अज्ञानी जो बुद्धिभ्रष्ट सांगतो मी केले म्हणून. ऐसा जास अहंकार मर्यादा असणारा मूर्ख. करू नये तया समोर गूढ तत्वज्ञान हे उघड. ठेवूया हे सारे बाजूस तुझ्याशी करतो हितगुज. ऐक तू ते मनापासून आता रे अर्जुन. जे जाणतात तत्व तिथे नसे प्रकृती भाव. प्रकृतीचे ठाई जे गुण तयातून उत्पन्न होती कर्म. ज्या व्यक्तीच्या अंगामध्ये कर्म करण्याचीच कुवत नाही त्याला निष्काम कर्म कर असं सांगायला मुळीसुद्धा जाऊ नये. हे सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, त्या व्यक्तीला फक्त योग्य काय आहे तेवढंच सांगावं आणि उत्तम वागणूक कशी असावी ते शिकवावं. सत्कर्माची कायम त्याच्यासमोर स्तुती करावी आणि ते आचरणात आणूनही दाखवावं. लोकांचं कल्याण होईल म्हणून जे जे कर्माचं आचरण केलं जातं त्यामुळे कोणालाही कर्माचं बंधन पडत नाही. बहुरूपी कसे
राजा राणीचं सोंग अगदी बेमालूम घेतात, तसंच स्त्री आणि पुरुष हा भेदही तिथे करू नये. आपण जर दुसऱ्याचं ओझं आपल्या माथ्यावर घेतलं तर तो भार आपल्याला दडपून टाकणारच आहे. जे जे कर्म घडतं ते शुभ असू देत अशुभ असू देत, ते प्रकृतीच्या गुणांनी स्वाभाविक असंच असतं. आणि जो अज्ञानी असतो तो बुद्धिभ्रष्ट असतो, म्हणूनच सांगत राहतो की हे कर्म मी केलं म्हणून. असा ज्याला अहंकार आहे ना, तो अत्यंत मर्यादा असणारा एक मूर्खच म्हणावा. तेव्हा त्याच्यासमोर हे गूढ तत्त्वज्ञान उघड करायला जायचंच नाही. आता हे आपण सगळं थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि मी तुझ्याशी थोडंसं हितगुज करतो. प्रकृतीच्या ठायी जे गुण असतात त्यातूनच कर्माची उत्पत्ती होत असते. पण तत्वनिष्ठ लोक जे असतात ते त्या कर्माच्या बंधनात आणि देहाच्याही बंधनात कधीही अडकून राहत नाहीत. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 174 ते 181. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 182 ते 189. सोडूनी देहाचा अभिमान, कर्माचे करुनी उल्लंघन, होवोनी अति उदासीन, शरीरात करती वास. म्हणूनच न होती कर्मबंध, शरीराचे करूनही धारण. सूर्य न होतसे कधी लिप्त, प्राणिमात्रांच्या व्यवहारात. जो ह्या जगतात होतो गुणांना वश, अडकतो कर्मबंधात, प्रकृतीच्या तावडीत. गुणांचा घेऊनी आधार, इंद्रिये करती व्यापार. परकर्माचे जो घेतो श्रेय, तोही होतसे कर्मबद्ध. कर्म जे जे असे उचित, करावे त्याचे आचरण. श्रीहरीसी करावी अर्पण, चित्तवृत्ती ठेवावी स्थिर. कर्म कुठले ठराविक, केले मी त्याचे आचरण. त्यामागे काही कारण, वृथा नको हा अभिमान. न भावेस तू देहासक्त, सर्व कामना दे सोडून. मग जे होईल प्राप्त, उपभोगते सुखे नैव. घेऊनी धनुष्य हातात, आरूढ व्हावे रथावर. आनंदाने अंगीकार, वीर वृत्तीस. श्रीकृष्ण पुढे जाऊन अर्जुनाला सांगतो, अरे देहाचा अभिमान सोडून कर्माच्याही पलीकडे अत्यंत उदासीन होऊन जो शरीरामध्ये राहत असतो तो खरा निष्कामयोगी. आणि म्हणूनच त्याला कधीही कर्माचं बंधन पडत नाही. शरीराचं धारण असतं पण कर्माच्या बंधनात तो अडकत नाही.
खरं तर सूर्याच्याच उगवण्यानी आणि मावळण्यानी सर्व प्राणीमात्रांचे व्यवहार चालतात, पण त्यांच्या व्यवहारामध्ये सूर्य कधीही अडकलेला नसतो. अरे, ह्या जगामध्ये जो गुणांना वश होतो तो प्रकृतीच्या तावडीत सापडून कर्माच्याही बंधनात अडकतो. गुणांचा आधार घेऊनच सगळी इंद्रिय व्यापार करत असतात. तसंच दुसऱ्यांनी केलेल्या कर्माचं जो श्रेय घेतो तोही कर्मबद्ध होत राहतो. तेव्हा जे जे उचित असेल ते ते आचरण करत जावं आणि अंतिमतः ते श्रीहरीला अर्पण करावं. त्यावेळेला आपल्या चित्तवृत्ती अगदी स्थिर ठेवाव्यात. कुठलं ठराविक कर्म मी कसं केलं आणि कशासाठी केलं ह्याचा खोटा अभिमान अंगात कधीच नसावा. तेव्हा तूही देहासक्त होऊ नकोस. सगळ्या कामना इच्छा सोडून दे आणि त्याच्यानंतर जे प्राप्त होईल ना त्याचा सुखाने आनंद घे. हातात धनुष्य घे आणि रथावरती आरूढ हो आणि जी वीरवृत्ती आहे, जी तुझी मूळ वृत्ती आहे तिचा आनंदाने अंगीकार कर. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 182 ते 189. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 190 ते 198. आता तू या जगतात कीर्ती करून आरूढ, वाढवून धर्माचा मान, पृथ्वीचे करावे रक्षण. निसंशय तू व्हावेस, युद्धाकडे द्यावेस ध्यान. या प्रसंगी बोलू नकोस युद्धाशिवाय. यथार्थ हा उपदेश करून त्याचा परमादर. आचरावा श्रद्धापूर्वक साऱ्यांनी रे धनुर्धर. केले जरी कोणते कर्म तरी असती ते कर्मरहित. अर्जुना असे समजून करावेस हे कर्म अवश्य. प्रकृतीच्या होऊनी अधीन इंद्रियांचे लाड करून. देतात जे तिरस्कारून माझे मत. समजतात यास निरर्थ करतात याचा अनादर. अतिशयोक्ती म्हणतात चेष्टेनी जे. ग्रासतो तयांना मोह व्यापते विषयरूपी विष. अज्ञानरूपी चिखलात अडकत आत निसंशय. वायाच जाई जे रत्न ठेवता शवाच्या हातावर. प्रकाशाचा नाही उपयोग जन्मांधाला. उजळला जरी चंद्रप्रकाश कावळ्यांना त्याचे काय. तसाची हा विचार मूर्खास नाही रुचणार. श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी पाचारण करतो आणि म्हणतो, आता ह्या जगामध्ये कीर्ती रूढ कर आणि तुझ्या क्षत्रिय धर्माचा मान राख
आणि युद्ध करून ह्या पृथ्वीचं तू रक्षण कर. तू आता अगदी निस्संकोच आणि निस्संशय व्हावंस, युद्धाकडेच लक्ष द्यावंस आणि आत्ता ह्या वेळेला युद्धाशिवाय दुसरं काहीही तू बोलू नकोस. हा जो मी उपदेश तुला केलेला आहे तो अत्यंत अर्थपूर्ण आहे, तेव्हा त्याचा खूप आदर कर आणि श्रद्धापूर्वक तू आचरण कर. अरे, या जगामध्ये सगळ्यांनीच या उपदेशाचं उत्तम आचरण करायला हवं. कोणतंही कर्म केलं तरीसुद्धा आपण कर्मरहितच आहोत असं समजून तू हे काम कर. प्रकृतीच्या अधीन होऊन इंद्रियांचे लाड करून माझ्या मताचा जे तिरस्कार करतील, त्याला निरर्थक समजतील, त्याचा अनादर करतील आणि अतिशयोक्ती म्हणून ते याची चेष्टा करतील, त्यांना मोहाने ग्रासलं जाईल. विषयरूपी विष त्यांना व्यापून टाकेल आणि अज्ञानरूपी चिखलात ते नक्कीच अडकून जातील. अरे, शवाच्या हातावरती जर एखादं रत्न ठेवलं तर ते वाया गेल्यासारखंच आहे ना. तसंच जो जन्मांध आहे त्याला प्रकाशाचा काय उपयोग? चंद्रप्रकाश कितीही उजळ असला तरी कावळ्यांना त्याचं काय कौतुक? तसाच हा विचार जो आहे तो मूर्ख लोकांना अजिबातच रुचणारा नाही. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 190 ते 198. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 199 ते 206. तसेच रे अर्जुन, परमार्थास जे होती विमुख, त्यांच्याशी हे संभाषण, काय त्याचा उपयोग? मानित नाही ते उपदेश, उलट पक्षी निंदा करतात, प्रकाशन होतसे सहन, पतंगास दिव्यास देता आलिंगन, पतंगाचे अचूक मरण, तसेच करता विषयाचरण, आत्मनाश होय निश्चित. शहाणा जो कोणी एक, कधीतरीही कौतुकात, इंद्रियांचे न करावे लाड, कौतुकाने. खेळेल का कुणी सापा बरोबर, करेल का वाघाशी सहवास, प्राशन केले जर हलाहल, होईल का त्याचे पचन. सहज खेळता लागली आग, बळावता न येई आटोक्यात, तसेच करणे इंद्रियांचे लाड योग्य नाही. अर्जुना तू कर विचार, सोपा सहज तो फार, शरीर तसेही पराधीन, कशास मग त्याला नाना भोग. करावे बहुत सायास, संपत्ती करावी संपादन, जोपासावा हा देह कशासाठी. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अरे अर्जुना, परमार्थासाठी जे विमुख होतात त्याकडे पाठ फिरवून जातात, त्यांच्याशी ह्या संभाषणाचा काय उपयोग?
जे हा उपदेश मानणार नाहीत आणि नुसताच मानणार नाहीत तर उलट पक्षी ते त्याची निंदाही करतील. जसं की पतंगाला प्रकाश कधी सहन होतो का? दिव्याकडे तो झेप घेतो आणि त्यानंतर त्या पतंगाचं मरण हे नक्कीच ठरलेलं असतं. तसंच विषयांचं आचरण केल्यानंतर आत्मनाश होणार आहे हे निश्चित आहे. जो कुणी शहाणा आहे तो कौतुकाने कधीसुद्धा इंद्रियांचे लाड करणार नाही. अरे सापाबरोबर कोणी खेळेल का? किंवा वाघाच्या सोबत कोणी राहील का? जर हलाहल विष प्यायलं तर त्याचं कधी पचन होईल का? सहज खेळता खेळता आग लागली आणि ती जर का बळावत गेली आणि आटोक्यात येईनाशी झाली तर मृत्यू हा निश्चितच आहे. तसंच इंद्रियांचं जर लाड केले तर ते सुद्धा हे आपल्याच नाशाला कारणीभूत ठरणार आहे. तेव्हा ते नक्कीच योग्य नाही. अर्जुना, रे तू विचार कर. फार सहज आणि सोपा विचार आहे तो. हे जे शरीर आहे ना ते तसंही पराधीन आहे. मग त्याला कशाला हवेत नाना भोग? खूप सायास करायचे, संपत्ती मिळवायची आणि हा देह कशासाठी जोपासायचा? अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 199 ते 206. धन्यवाद.